छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा दिवस 19 फेब्रुवारी 2026 रोजीचा तो दिवस होता। रात्रीचे 9 वाजलेले होते। छत्रपती संभाजीनगरच्या MIDC वाळूज परिसरात शिवजयंतीचा बंदोबस्त सुरू होता। सगळीकडे पोलीस तैनात होते आणि त्याच वेळी 112 या डायल क्रमांकावर एका टीमला निनावी फोन येतो। तिसगाव चौफुलीच्या पुलाजवळ एका रिक्षामध्ये काहीतरी संशयास्पद सामान नेलं जातंय अशी माहिती त्यांना भेटते। गाडीमध्ये काहीतरी गुंडळलेलं आहे आणि एक जोडपं खूप घाबरलेलं दिसतंय। पोलीस तातडीने तेथे पोहोचतात। समोर एक ड्रम दिसतो, काही घरगुती सामान आणि काही दोरीने बांधलेलं काही सामान दिसतं। त्याचबरोबर ज्या प्रकारची एक गादी असते त्या गादीला देखील समोरची बाजूने घट्ट बांधलेलं असतं। जेव्हा त्या जोडप्याला विचारलं जातं तेव्हा आम्ही सामान घेऊन गावी चाललोय असं ते सांगतात। पण पोलिसाच्या तीक्ष्ण नजरेला काहीतरी काळबेरं असल्याचा संशय येतो। त्यांनी ती गादी सोडायला सांगितली आणि आतलं दृश्य पाहून पोलिसांच्याही काळजाचा ठोका चुकला, कारण त्या गादीमध्ये गुंडाळलेला होता 21 वर्षाचा एका तरुणीचा मृतदेह। मग सदरील तरुणीचा मृतदेह घेऊन जोडपं नेमकं चाललं तरी कुठं होतं? या पाठीमागे नेमकं काय गौडबंगाल होतं? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ज्यावेळेस खाक्या दाखवायला सुरुवात केली तेव्हा सत्य बाजू समोर आली आणि एका सख्या आईनेच स्वतःच्याच मुलीचा कशा पद्धतीने आणि कशासाठी काटा काढला हे सगळं समोर आलं। तर मित्रांनो, जाणून घेऊ की सख्खी आईच मुलीचा काळ का बनली, या पाठीमागे काय असं गौडबंगाल होतं। भारती उमेश साबळे या महिलेचं काही वर्षापूर्वी नांदुरी नांदगाव येथील राजू धिवरे याच्याबरोबर लग्न झालं होतं। राजू बरोबर लग्न झाल्यानंतर 3 वर्ष भारतीने राजू बरोबर अतिशय आनंदाने संसार केला। याच काळात तिला नंदिनी नावाची मुलगी झाली। मुलगी झाल्यानंतर मात्र राजू बरोबर भारतीचं मन लागत नव्हतं, त्यामुळे तिनं वेगळं राहण्याचा निर्णय घेतला। भारती ही वेगळं राहू लागल्यानंतर काही दिवसात भारतीने मुलीबरोबर राहून चांगला संसार देखील करायला सुरुवात केली होती। अडचणीचा काळ आला तेव्हा मात्र भारतीला राजूची आठवण येऊ लागली आणि त्यानंतर भारतीच्या आयुष्यात उमेश गोविंद साबळे हा व्यक्ती आला। भारती आणि उमेश यांचा संपर्क सुरू झाल्यानंतर भारतीने उमेश याच्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला। मात्र भारतीची मुलगी नंदिनीला त्यानं स्वीकारावं लागल अशी तिने आट घातली। भारतीची ज्या प्रकारची आट होती ती उमेश याने मान्य केली आणि भारतीबरोबर त्याने लग्न केलं। भारती आणि उमेश हे संसार करत असताना उमेश याच्यापासून भारतीला पहिल्यांदा एक मुलगा झाला। मात्र दुसऱ्या बाजूने नंदिनी ही देखील आता वयाचा टप्पा पार करत होती। घरातील जिम्मेदारी उमेश आणि भारतीवर होती आणि नंदिनी काही दिवसात लग्नाला येईल ही देखील चिंता दोघांनाही सतावत होती। ज्या प्रकारची चिंता सुरू होती त्याच काळामध्ये भारतीला दुसरा मुलगा झाला। आता उमेश याच्यापासून भारतीला 2 मुले आणि नंदिनी नावाची मुलगी, असा त्यांचा संसार फुलू लागला होता। आता बिरसने वडगाव येथील सविता आकाश बिरसने यांच्या घरी हे जोडपं किरायाने राहत होतं। सुरुवातीचे दिवस तर चांगले गेले आणि जशी जशी नंदिनी मोठी होऊ लागली, तिचं लग्नाचं वय होऊ लागलं, म्हणून तिच्या लग्नासाठी मुलगा देखील शोधण्यात येऊ लागला आणि काही दिवसात नंदिनीचं लग्न देखील लावून देण्यात आलं। मात्र ज्या पद्धतीने आई भारतीने दुसरं लग्न केलं होतं तोच विचार नंदिनीच्याही मनात येऊ लागला होता। कारणही त्याला तसंच होतं, कारण नंदिनीने कन्नड येथील एका मुलावर प्रेम असल्याचं आईला सांगितलं। जेव्हा हे सर्व गोष्ट आई आणि उमेश यांना माहिती झाली, मात्र लग्न झाल्यानंतर हे सर्व काही विसरेल या उद्देशाने नंदिनीचं लग्न लावून दिलेलं होतं। 3 वर्षापूर्वी तिचं लग्न लावलेलं होतं आणि लग्न झाल्यानंतर ती परत पुन्हा नंदिनी भारतीकडे राहण्यासाठी आली, म्हणजे माहेराला राहण्यासाठी आली आणि मी दुसरं लग्न करणार असल्याचं तगादा तिने आई भारतीकडे लावू लागली। सुरुवातीला ही चेष्टा वाटत होती, त्यामुळे नंदिनीच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही। पण जेव्हा दबाव वाढत गेला त्यावेळी मात्र सर्व प्रकरणाचा उलगडा आई भारतीला झाला। त्यामुळे नंदिनी जर पळून गेली तर आपली विनाकारच बदनामी होईल या भीतीने काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल या विचाराने पछाडलेली भारती आता वेगळा निर्णय घेणार होती। ती तारीख होती 19 फेब्रुवारी 2026 रोजीची। सकाळपासूनच नंदिनी बरोबर भारतीनं वाद घालायला सुरुवात केली होती। पती उमेश हा कामावर गेलेला होता, छोटा मुलगा आणि मोठा मुलगा हे कामाला बाहेर गेलेले होते।
तीच संधी साधून भारतीने नंदिनीच्या हालचालीकडे लक्ष ठेवलं. नंदिनी जेव्हा आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली तेव्हा भारती ही पाणी पिण्यासाठी त्या बाथरूमच्या जवळ गेली. नंदिनीला बोलत बोलत ती तिच्या जवळ गेली. नंदिनी आंघोळ करत होती, अंगावर कपडे नव्हते. त्याचवेळी भारतीने एक वायर हातात घेतलं आणि त्या वायराने बाथरूममध्ये नंदिनीचा गळा आवळला. नंदिनीला कोणत्याही प्रकारचा प्रतिकार करता आला नाही. जेव्हा नंदिनीचा मृत्यू झाला त्यावेळी भारतीने नंदिनीला तसेच ओढत घरात आणलं. तिच्या अंगावर कपडे घातले आणि पती उमेश याला फोन केला. नंदिनीला संपवल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर भाऊ नमोल गायकवाड याला देखील फोन केला. दोघेही घरी पोहोचले. आता हे सर्व कारस्थान लपवण्यासाठी सर्व मिळून प्लॅन करू लागले होते. नंदिनीला कन्नडच्या शेतात पुरून टाकायचं. त्यानुसार नंदिनीचा मृतदेह गादीत बांधला गेला. दोन्ही बाजूने दिसणार नाही अशा प्रकारे सर्व काही सुरळीत केलं होतं. उमेश याने एक रिक्षा भाड्याने केली. त्यावेळेस वाजले होते रात्रीचे 8. आम्ही रूम बदलली आहे, आता आम्हाला गावाकडे जायचं आहे असं म्हणून त्या रिक्षावाल्याला भाडं ठरविण्यात आलं. त्या रिक्षामध्ये भारती, उमेश, पाण्याचा ड्रम, गादी ठेवण्यात आली. रिक्षा त्या ठिकाणाहून निघाली. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास रिक्षा ही कन्नडच्या दिशेने चालली होती. भाऊ नमोल गायकवाड हा गावी निघून गेला होता. रिक्षामध्ये जात असताना रिक्षा चालकाला थोडासा संशय आला. त्यावेळेस रिक्षा पोहोचली होती तिसगाव चौफुली येथे. पुलाच्या जवळ रिक्षा गेल्यानंतर भारती व तिचा पती यांना त्यांचं सामान व गादीसह त्याने खाली उतरलं आणि त्या ठिकाणाहून तो निघून गेला. पोलीस कर्मचारी संदीप प्रकाश तागड यांनी पोलीस ठाणे MIDC वाळूज येथे ही खबर दिली की तिसगाव चौफुलीजवळ एका रिक्षामध्ये काहीतरी घरगुती सामान आणि गादीमध्ये गुंडाळलेलं दिसून येते. ज्या प्रकारचा संशय पोलिसांना आला होता त्यावेळेस इतर पोलीस देखील त्या चौफुली ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणी गेल्यानंतर सदर ठिकाणी ती गादी बघण्यात आली. त्यानंतर त्या दोघांचा परिचय देखील करण्यात आला. तेव्हा एका बाजूला भारती आणि उमेश दुसऱ्या बाजूला उभा दिसले. त्यांच्या बाजूलाच एक प्लास्टिक पाण्याचा ड्रम देखील दिसला. त्यामध्ये घरगुती सामानाचं साहित्य देखील होतं. मात्र ज्या प्रकारे गादी गुंडाळली होती तिचे दोन्ही बाजूने घट्टरित्या बांधलेलं होतं तोच संशय पोलिसांना होता. प्रवीण पाथरकर व त्यांचे सोबतचे पोलीस अंमलदार संदीप तागड, नितीन इनामे, समाधान पाटील, राजू वाघ असे पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यांना संशय आल्याने त्यांनी सोबतचा अंमलदार यांच्यासह सदरची गादी सोडून पाहिली असता त्यामध्ये अंदाजे 20 ते 22 वर्ष वयाची मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. त्यानंतर भारती आणि उमेश यांना याची विचारपूस करण्यात आली. त्यावर त्यांनी सांगितलं की ही आमची मुलगी नंदिनी आहे. तिनं प्रेम प्रकरणातून जीवन संपवलं. आमची गावात बदनामी होईल यामुळे आम्ही माझ्या मुलीचा अंत्यविधी करण्याकरिता तिला गुपचूप गावाकडे घेऊन जात असल्याचं सांगितलं. ज्या पद्धतीने हे दोघंही नवरा बायको माहिती देत होते त्यावर पोलिसांना कोणत्याही प्रकारचा विश्वास बसला नाही. त्यामुळे त्यांनी एक ॲम्ब्युलन्स बोलवली आणि ॲम्ब्युलन्समध्ये सदरील मृतदेह घाटी रुग्णालयात नेण्यात आला. आता घाटी रुग्णालयात पाठविल्यानंतर घाटी येथे त्या ठिकाणचे जे डॉक्टर होते डॉक्टरने त्या मृतदेहाची पाहणी केली, तपासणी केली. त्यावेळेस सदरील तरुणी ही मृत झाल्याची त्यांना कळालं. त्यानंतर नंदिनीच्या मृतदेहाचा PM करण्याचं ठरण्यात आलं. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. तिचा मृत्यू कशा पद्धतीने झाला होता हेच त्या अहवालात नमूद करण्यात आलं होतं. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ उमेश आणि भारती यांना त्याच ठिकाणी अटक केली. सुरुवातीला भारती आणि उमेश यांनी उडवाउडीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. मात्र पोलिसी खाक्या बसल्यानंतर भारती आणि उमेश यांनी गुन्हा कबूल केला. त्यानंतर भारतीचा भाऊ नमोल गायकवाड याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं. सख्या आईनेच मुलीचा काटा काढला आणि सावत्र वडील व मामा मदतीला धावले. आज भारती आणि उमेश आणि नमोल हे तिघेही भारतीय न्याय संहिता कलम 103/1, 238 आणि 3/5 नुसार गजाड करण्यात आलेला आहे. प्रेम प्रकरणाला विरोध करण्यासाठी आपल्याच पोटच्या गोळ्याचा जीव घेणं याला कोणती संस्कृती म्हणायची? समाजाच्या आणि गावच्या बदनामीच्या भीतीने एका मुलीचा जीव गेला, पण आज हेच कुटुंब संपूर्ण देशात बदनाम झालं आहे. मित्रांनो, संवाद संपला की हिंसा सुरू होते. आपल्या मुलांशी संवाद ठेवा. गुन्हेगारीच्या या वाटेवर कोणीही जाऊ नका. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा.
पाहत राहा क्लिक टू न्यूज. तोपर्यंत नमस्कार.